श्री महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा सेवानिवृत्त प्रिन्सिपल कमिशनर कस्टम सेंट्रल एक्साइज आणि जीएसटीचे डॉक्टर शिवाजीराव डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी पांडुरंग किनकर, सचिव भीमराव जगन्नाथ धोत्रे, संचालक बालाजी मुकुंदराव ओटले, अन्य सदस्य, पतसंस्थेचे अधिकारी कर्मचारी, वाहतूक भाजीपाला मार्केट अध्यक्ष संतोष सावंत, रमेश दैने, सुभाष सावंत, रोहिदास कुरुपकर, संतोष जयस्वाल, शौकत तांबोळी तसेच खातेदार, अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महालक्ष्मी सहकारी पतसंस्था जी आहे ती सध्या योग्य नेतृत्वाखाली गेली 1 वर्ष उत्तम वाटचाल करत आहे. गोरगरीब गरजू अशा लोकांना तिची जी मदत होत आहे त्याबद्दल या संस्थेचं खरंच अभिनंदन आहे. आणि इतक्या सुंदर वास्तूमध्ये आता हे सगळे कार्यकाल चालेल तर ती उत्तरोत्तर त्यांची प्रगती होईल अशी आशा करतो आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन. वेळोवेळी जेव्हा जेव्हा काही प्रशासकीय स्तरावर जे काही विषय येतात त्यामध्ये संस्थेला माझं पूर्वी सहकार्य राहिलेलं आहे आणि इथून पुढे जे ज्या पातळीवर जी काही मदत करणं शक्य आहे ते मी त्यांना नेहमीच करत राहणार. कारण माझा स्वतःचा विचार असा आहे की समाजातल्या ज्या घटकांना याची गरज आहे त्या घटकांना हे पतद्वारे मदत उपलब्ध करून देतात आणि त्याकरता एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपल्याला जे करता येईल ते केलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या मंडळींना माझं खूप खूप सहकार्य राहीलच. आणि विशेषतः म्हणजे आमचे चेअरमन जे आहेत तर तानाजीराव किनकर त्यांच्याबरोबर गरुड साहेब आहेत, त्याच्यामुळे बालाजी साहेब आहेत आणि भीमरावजी आहेत. यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आणि अतिशय स्वच्छपणे संस्था चालवली, ती पुढेही चालवत राहतील आणि प्रगती करत राहतील अशी आशा आहे. तर या संस्थेला या ज्या दुर्लक्षित राहिलेल्या घटकांसाठी काही करण्याची जी संधी आहे आणि त्यामध्ये त्यांनी कार्य केलं तर त्यांना जिथे जिथे काही अडचणी येतील त्या संबंधात मी त्यांना मार्गदर्शन वेळोवेळी करीतच राहील आणि त्या निमित्तानं या घटकांना सहाय्य होईल अशी आपण आशा करूया. मी वैयक्तिकरित्या या संस्थेच्या उद्घाटनाला आणि या नव्या वास्तूमध्ये मला बोलवल्याबद्दल चेअरमन साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे 2017 सालापासून आता संस्थेची सुरुवात केली. सुरुवात करताना भीमराव सेठ जे होते त्यांनी फार आग्रह धरला की ही संस्था इथं आणा, आपण इथं चांगल्या पद्धतीने चालू. तिथं आपले जे ग्राहक किंवा आपले जे सभासद आहेत ते सर्व सभासद मार्केटमधले आहेत, त्यांना खरोखर गरज आहे आणि त्याच्या गरजा आपल्याला इथं पूर्ण करतात. त्या उद्देशाने ही संस्था इथं आम्ही चालू केली आणि स्वनिधीवर आतापर्यंत यांनी ही संस्था चालवलेली आहे. स्वनिधीवर चालवलेली संस्था आहे. लोकांचा पैसा लोकांकडून गोळा करायचा आणि लोकांना तो वाटायचा आणि एकदम पारदर्शकपणे आम्ही हे काम चालू करतो. महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे सर्व सभासद, आमचे सर्व सहकारी भीमराव शेठ, ओटले साहेब, गरुड साहेब यांनी अतिशय सहकार्य आणि साथ आम्हाला दिली. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आज ही स्वतःची जागा संस्थेसाठी मिळालेली आहे. कारण प्रत्येक वेळेला काय होतं, संस्था असेल तर जागा नसेल तर जागा बदली केल्यानंतर ग्राहक बदलला जातो, सभासदांना त्रास होतो. त्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न केले, काही करून ही जागा आपण घ्यायची असा आम्ही संघ बांधला आणि ते आम्हाला यश आल्याने आम्ही ती जागा घेतली. तर इथून पुढे संस्था स्थलांतरित होण्याचा कोणताही विषय नाही. त्यामुळे लोकांचा, सभासदांचा विश्वास वाढतो आणि विश्वास मांडल्यामुळे आम्ही आणखी जोराने काम करतो. आणि फार आनंदाची गोष्ट, आमचे साहेब डांगे साहेब जे आमच्या शब्दाला मान देऊन त्यांचा अतिशय
शेड्यूल बिजी असताना सुद्धा त्यांनी आम्हाला वेळ दिला, आले आणि आमच्या आयुष्यातलं सगळ्यात आनंदाची गोष्ट का डांगे साहेबांच्या हस्ते या संस्थेचं ओपनिंग आम्हाला करता आलं. नवीन वास्तू नूतनीकरण आम्ही केलं, नवीन वस्तू घेतली आणि साहेबांच्या हस्ते ते झाल्यामुळं आम्हाला एक विशेष आनंद प्राप्त झाला. राहिला प्रश्न भीमराव शेठची फार इच्छा आहे, आमची फार इच्छा आहे, वाहतूक सेनेसाठी ते वाहतूक जे आमचे सभासद आहेत त्यांच्यासाठी घराचा प्रश्न आम्ही पहिल्यापासून थोडं घेतलेला आहे. साहेबांचं सहकार्य आम्हाला मिळेल आणि साहेबांच्या सहकार्याने आम्ही तो प्रश्न मार्गी लावू यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.